ॲडव्होकेट ज्ञानेश्वर हरिदास कोकाटे मामाडा तालुक्यातून आलेलो आहे. सामाजिक विभाग व समाज कल्याण विभाग व महाकारुणिक फाउंडेशन आयोजित वाचू संविधान 12 तास हा अतिशय छान उपक्रम आहे. मी लास्ट टाइम पण पार्टिसिपेट केलं होतं याच्यामध्ये. तर याच्यातून संविधानाची जागृती होते व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलेलं आहे, कुठले अधिकार दिले याची माहिती आपणास होते. संविधानाचं असताना त्याच्यामध्ये मी घटनेचे पार्ट 3 मध्ये मूलभूत हक्क वाचले. त्याच्यामध्ये संविधानाने आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहे त्याच्यामध्ये ते राईट टू इक्वेलिटी, जे कायद्यासमोर सर्वजण समान वगैरे, नंतर फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे, त्यांना प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि हा देश 3 कायदेशीर कार्यप्रणालीवर चालतो. एक म्हणजे कायदेमंडळ, दुसरं प्रशासकीय यंत्रणा आणि तिसरं म्हणजे हे प्रेसिडेंट. तर ज्या ज्यावेळी देशात सरकार चालवत असताना ज्यावेळी संघर्ष निर्माण झाला त्यावेळी कोण सुप्रीम, म्हणजे सर्वोत्कृष्ट कोण, असं जर क्वेश्चन निर्माण झाला तर त्यावेळेस सुप्रीम कोण, तर वेदर प्राईम मिनिस्टर सुप्रीम, ज्युडिशरी सुप्रीम का प्रशासकीय यंत्रणा सुप्रीम. ज्यावेळी हा क्वेश्चन निर्माण झाला त्यावेळेस जर सुप्रीम काय असेल या देशात तर संविधान सुप्रीम आहे. हा 1972ला ज्यावेळेस केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला चालला होता त्यावेळेस देशाच्या चीफ जस्टिसने मत मांडलं.